Hello dear students, I am Yogita Patil. Today we are going to learn third section, first part, summary writing. आज आपण तिसऱ्या सेक्शनमधले पहिला भाग बघणार आहोत, समरी रायटिंग म्हणजेच सारांश लेखन. समरी, व्हॉट इज समरी रायटिंग? समरी म्हणजे काय, सारांश लेखन म्हणजे काय? A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece, such as a newspaper article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. What is summary? Summary is a record in the reader's own words. Summary म्हणजे सारांश. हा वाचकाचा स्वतःच्या शब्दातला एक रेकॉर्ड किंवा नोंद असते. त्याच्यामधून काय भेटतं? दॅट गिव्स द मेन पॉईंट्स. जे मेन पॉईंट्स, मुख्य पॉईंट्स त्या ठिकाणी आपल्याला काढायचे असतात किंवा ते दिलेले असतात. ऑफ ए पीस सच ॲज न्यूजपेपर आर्टिकल लेक्चर. न्यूजपेपर वर्तमानपत्र, आर्टिकल लेख लेक्चर एखादं भाषण किंवा लेक्चर. अ पॅसेज एखादा परिच्छेद, चाप्टर, और इवन अ होल बुक किंवा एखादं पुस्तक. याचा वाचकाने मेन पॉईंट्समध्ये दिलेला जो काही सारांश असतो किंवा नोंद असते त्याला सारांश लेखन किंवा समरी रायटिंग असं म्हणतात. नाउ लुक ॲट द पेज नंबर 136. Summary writing. Brevity is the soul of wit. Brevity म्हणजे संक्षेप. सोल ऑफ विट. विट म्हणजे ज्ञानी किंवा एखादी शहाणी व्यक्ती. ब्रेविटी इज द सोल ऑफ विट की संक्षेप हाच ज्ञानाचा आत्मा आहे. इज वन ऑफ द काउंटलेस मॅगझिम्स कॉइन्ड बाय विल्यम शेक्सपियर. वन ऑफ द काउंटलेस मॅगझिम्स म्हण. तर विल्यम शेक्सपियर यांच्या असंख्य म्हणींमधून ही एक म्हण आहे. कोणती? ब्रेविटी इज द सोल ऑफ विट की संक्षेप हाच ज्ञानाचा किंवा व्यवहार ज्ञानाचा आत्मा आहे. इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग की बोलण्याशी त्याचप्रमाणे लिहिण्याशी देखील सारांश रायटिंग, समरी रायटिंग किंवा सारांश लेखन संबंधित आहे. ब्रेविटी ऑर कन्सिजन इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स व्हाईल कन्वेईंग ॲन आयडिया. हियर कन्सिजन मीन्स ब्रेविटी किंवा संक्षेप. त्याचा अर्थही संक्षेप किंवा ब्रीफ असा होतो. ब्रेविटी और कन्सिजन इज द कटिंग ऑफ अननेसेसरी वर्ड्स व्हाईल कन्वेईंग एन आयडिया. तर एखादी कन्वेईंग म्हणजेच व्यक्त करणे. तर एखादी आयडिया किंवा कल्पना व्यक्त करताना अननेसेसरी की जास्तीचे जे काही शब्द आहेत किंवा अननेसेसरी आहेत की ज्याची गरज नाही किंवा अनावश्यक, तर अनावश्यक शब्द कमी करणे त्यालाच संक्षेप ब्रेविटी किंवा कन्सिजन असं म्हणतात. It aims to enhance communication by eliminating redundancy without omitting important information. Enhance. It aims to enhance. Enhance म्हणजे वाढवणे. काय? Communication by eliminating redundancy. Redundancy अनावश्यक कमी करणे. Eliminating दूर करणे. तर बोलण्यामधील किंवा कम्युनिकेशनमधील संभाषणामधील जे काही अनावश्यक आहे ते कमी करणे, दूर करणे. विदाउट ऑमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. जर जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे किंवा माहिती आहे ती न वगळता अनावश्यक भाग दूर करणे असं त्याचा एम किंवा ध्येय असतं. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन described as one of the elementary principles of writing. Summary writing is one of its kind that has been described as one of the
इलेमेंटरी सोपे सुलभ किंवा प्राथमिक प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. तर समरी रायटिंग हेच एक प्राथमिक किंवा सोपे किंवा सुलभ एक भाग आहे किंवा प्रिन्सिपल आहे असं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज अ रेक्विजिट टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स. डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल म्हणजे भाषा कौशल्याचा विकास. तर त्याच्यामध्ये रिक्विजिट म्हणजेच आवश्यक. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी की जेवढे आवश्यक आहे किंवा गरज आहे तेवढंच बोलणं किंवा लिहिणं हे आवश्यक आहे. कशामध्ये? भाषा कौशल्याच्या विकासामध्ये आवश्यक आहे की आवश्यक तेवढंच बोलणं आणि लिहिणं. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटर्न एक्सप्रेशन. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटर्न एक्सप्रेशन. आणि लिहिताना किंवा रिटर्न एक्सप्रेशन हे पण ब्रीफ किंवा संक्षिप्त असावं असं संक्षिप्त असणं महत्त्वाचं आहे. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ ए रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ ए रिटन रेकॉर्ड. तर जे काही रिटन आहे किंवा लिखित आहे ते संक्षिप्तमध्ये त्या ठिकाणी एक्सप्रेस करणं किंवा वर्णन करणं इज द समरी रायटिंग स्किल. तर त्यालाच म्हटलं जातं सारांश लेखन कौशल्य. अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. आणि हे प्रॅक्टिसने किंवा सरावानेच शक्य होतं. समरायझिंग हॅज अ डिफिनाइट पर्पज. समरायझिंग हॅज अ डिफिनाइट पर्पज उद्देश. डिफिनाइट निश्चित. तर समरायझिंगचा एक निश्चित असा उद्देश किंवा ध्येय आहे. The purpose of a summary is to give the reader a clear, objective picture of the original text. The purpose of a summary is to give the reader. सारांश लेखनाचा किंवा समरीचा उद्देश काय आहे? टू गिव द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर. क्लिअर स्पष्ट की वाचकाला स्पष्ट ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ असं चित्र कशाचं? ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. जर तो ओरिजिनल जे काही टेक्स्ट आहे किंवा लिखाण असेल तर त्याचं ओरिजिनल चित्र किंवा आणि स्पष्ट हे त्या ठिकाणी त्याला मिळाला पाहिजे असा उद्देश त्या ठिकाणी सारांश लेखनाचा किंवा समरी रायटिंगचा आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स ऑनली the main points of a text or a lecture without giving examples or details. Most importantly, सगळ्यात महत्त्वाचं, the summary restates only the main points. समरीमध्ये फक्त मेन पॉईंट्स मुख्य मुद्दे त्या ठिकाणी स्टेट केले जातात ऑफ ए टेक्स्ट ऑर ए लेक्चर किंवा लेक्चरचे विदाउट गिविंग एक्झाम्पल्स ऑर डिटेल्स. त्याच्यामध्ये अजून जास्तीचा तपशील डिटेल दिलं जात नाही किंवा एक्झाम्पल्स दिले जात नाही. such as dates, numbers or statistics आकडेवारी, नंबर्स किंवा काही संख्या किंवा तारखा वगैरे हा जो काही तपशील असेल तो समरीमध्ये दिला जात नाही. सो नेक्स्ट पॉईंट, डूज ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करताना किंवा सारांश लेखन लिहिताना त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे ते काही पॉईंट्स इथं दिलेले आहेत. फर्स्ट, रीड अँड रीड दी पॅसेज. तो पॅसेज आपल्याला वाचायचा आहे आणि परत वाचायचं आहे, पुन्हा वाचायचं आहे. रीड अँड रीड दी पॅसेज जोपर्यंत तो आपल्याला समजत नाही. 2 वेळा 3 वेळा. अंडरस्टँड, आधी तो सगळा पॅसेज संपूर्ण पॅसेज समजून घ्यायचा आहे. रीड द इन्स्ट्रक्शन्स, काही जी सूचना वगैरे इन्स्ट्रक्शन्स त्या वाचून घ्यायचे आहेत. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. समराईज करताना किंवा सारांश लिहिताना सारांश लेखन करताना
आधी हे शोधायचं आहे की त्यासाठी तुम्हाला नेमकं काय लागणार आहे किंवा कशाची गरज आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. आयडेंटिफाय द मेन आयडिया की आधी त्या उतार्यातल्या त्या पॅसेजमधल्या मेन आयडियाज मुख्य संकल्पना आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत किंवा ओळखायच्या आहेत. कशा पद्धतीने? थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. स्वतःला किंवा त्या उतार्याबद्दल प्रश्न विचारून मेन पॉईंट्स किंवा जे काही मेन आयडिया आहेत त्या ओळखता येतात आणि त्यानुसार आपल्याला ते मुद्दे काढायचे आहेत. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. आणि त्यानंतर फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन की स्वतः त्या ठिकाणी लहान लहान वाक्य तयार करायची आहेत. कनेक्ट दी सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. त्यानंतर सेंटेन्सेस वाक्य दोन किंवा एकापेक्षा जास्त वाक्य कनेक्ट करायचे आहेत यूजिंग लिंकर्स म्हणजे जोड शब्द वगैरे वापरून. देन रिमूव्ह redundant words and sentences from the key sentences. रिमूव्ह काढून टाकायचे काय? रिडंडंट अनावश्यक शब्द आणि वाक्य फ्रॉम दी की सेंटेन्सेस. तर त्या वाक्यांमधून किंवा त्या उतार्यामधून अनावश्यक शब्द वाक्य हे काढून टाकायचे आहेत. ऑमिट डिटेल्स तपशील आणि पूर्ण तपशील त्याचा द्यायचा टाळायचा आहे. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन की स्वतःचा अर्थ लावणे वगैरे किंवा स्वतःचे मुद्दे किंवा समीक्षण त्यामध्ये देणं टाळायचं आहे. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन म्हणजे अगदी कमीत कमी शब्दात म्हणजे जवळजवळ 1/3 भागात आपल्याला तो पॅसेज लिहायचा असतो. नेक्स्ट डोंट्स ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग करताना किंवा सारांश लेखन लिहिताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते आपल्याला एका ट्री डायग्रॅममध्ये इथं दिलेलं आहे. डोंट पहिला आहे काय? डोंट म्हणजेच काय करू नये. इन्क्ल्यूड समाविष्ट करणे. तर त्या पॅसेजचा किंवा त्या उतार्याचा सारांश लिहिताना किंवा समरी रायटिंग करताना इतर गोष्टी समाविष्ट करायच्या नाहीत किंवा स्वतःचे शब्द वाक्य त्याच्यात टाकायचे नाही. एक्सक्ल्यूड म्हणजेच अंतर्भाव न करणे किंवा प्रवेश न करणे की त्याच्यामध्ये इतर अजून काही उदाहरण असतील एक्झाम्पल्स असतील किंवा काही नंबर्स डेट्स डिटेल्स जे काही आहेत ते एक्सक्ल्यूड करायचे नाही किंवा त्याचा अंतर्भाव करायचा नाही. देन डोंट ॲड एनिथिंग. त्याच्यात अजून काही जास्तीचं ॲड करायचं नाही किंवा स्वतःच्या शब्दांची वाक्यांची भर घालायची नाही. देन कॉमेंट डोंट कॉमेंट ऑन इट. त्या पॅसेजवर उतार्यावर कॉमेंट नाही. कॉमेंट म्हणजे स्वतःचं मत देणे, स्वतःची मतं मांडायची नाहीत. देन लास्ट डोंट गिव्ह एक्झाम्पल्स उदाहरण. अजून त्यामध्ये भर घालण्यासाठी उदाहरणं द्यायची नाही. देन नेक्स्ट पॉईंट स्टेप्स फॉर समरी रायटिंग. त्यानंतर स्टेप्स फॉर समरी रायटिंग. त्याआधी तुम्हाला पेज नंबर 136वर एक पॅसेज दिलेला आहे. ॲज अन एक्झाम्पल लेट अस टेक ॲन आर्टिकल फॉर समरी. तर समरी रायटिंगसाठी एक पॅसेज एक उतारा तुम्हाला दिलेला आहे पेज नंबर 136 आणि 137वर. तर तो तुम्हाला वाचायचा आहे, पुन्हा वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर परत पेज नंबर 138वर दिलेलं आहे. तर त्यावरून तुमचं लक्षात येईल. परत वाचा, पुन्हा वाचा 2 वेळा 4 वेळा आणि त्यामध्ये कशाप्रकारे तो सारांश केलेला आहे किंवा समराईज केलेला आहे ते तुमच्या लक्षात येईल. नाऊ look at the steps for summary writing. Read the article twice. ते आर्टिकल तो उतारा पहिल्यांदा आपल्याला 2 वेळा कमीत कमी 2 वेळा वाचायचा आहे. नेक्स्ट स्टेप्स आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ
रायटिंग लिखाणाचा उद्देश जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारायचे आहेत. थर्ड स्टेप आयडेंटिफाय द मेन आयडिया. त्यानंतर पुढची स्टेप किंवा पुढची पायरी आहे आयडेंटिफाय द मेन आयडिया. त्या उत्तराची त्या पॅसेजची मुख्य कल्पना ओळखायची आहे. स्टेप फोर्थ राईट दी फर्स्ट ड्राफ्ट. आणि अशा प्रकारे आर्टिकल वाचल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर परत त्या उतार्याची त्या पॅसेजची मुख्य कल्पना जाणून घेतल्यानंतर पुढची स्टेप आहे राईट दी फर्स्ट ड्राफ्ट. की तुम्हाला आता पहिला ड्राफ्ट म्हणजे पहिला मसुदा किंवा समरी सारांश तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर पुढची पायरी स्टेप फिफ्थ रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. तुमचा जो काही पहिला ड्राफ्ट लिहिलेला आहे किंवा तुम्ही जे लिखाण केलं आहे सारांश लेखनावर तर ते रिवाईज करायचं आहे, परत एकदा वाचायचं आहे अँड एडिट इट. आणि तो एडिट करायचे किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे. देन नेक्स्ट अँड लास्ट स्टेप राईट दी फायनल ड्राफ्ट. आणि पुढची स्टेप आहे राईट दी फायनल ड्राफ्ट. आणि आता जो शेवटचा ड्राफ्ट आहे किंवा मसुदा आहे किंवा जे सारांश लेखन आहे तो शेवटी लिहायचा आणि त्याला एक टायटल किंवा शीर्षक त्याचा मेन आयडिया किंवा मुख्य कल्पनेवरून तुम्हाला द्यायचं असतं. आता आपण इथं थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.